दान पावलं बाई, दान पावलं. कसलं दान देऊ वासुदेवा? अहो इथे काम काय करत बसले गावकरी मंडळींनो. चला चला लवकर चला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा पहिला टप्पा सुरू झालाय. काय सांगता? आणि त्याची अंमलबजावणी देखील सुरू झाली आहे. होय, छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा टप्पा क्रमांक 1 ची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून माननीय पालकमंत्री श्री पंकज भोयर यांच्या मार्गदर्शनात माननीय श्री जिल्हाधिकारी सावंतकुमार यांच्या नेतृत्वात या अभियानाची अंमलबजावणी होत आहे. सर्वसामान्य जनता, शेतकरी यांचे महसूल विभागाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाशी संबंधित दैनंदिन प्रश्न सत्वर निकाली काढणे, महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या नवीन तरतुदींची जनजागृती करणे, प्रभावी अंमलबजावणी करणे, डिजिटल सेवांचा जास्तीत जास्त वापर सुनिश्चित करणे, नागरिकांना सर्व्हिस डिलिव्हरी द्वारा सेवा पुरवणे या उद्देशाने माहे मार्च ते माहे मे या कालावधीमध्ये राज्यात महसूल मंडळ स्तरावर तसेच नगर परिषद, नगर पंचायत पातळीवर छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा राबविण्यात येणार आहे. शिबिर स्थळी मिळणार 15 पेक्षा जास्त महसुली सेवा, जसे प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरी 7/12 आणि 8 उतार्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक परवानगी, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पट्टे वाटप, ई मोजणी अर्ज, ॲग्रिस्टॅग आणि PM किसान नोंदणी, भूसंपादन, अकृषिक परवानगी प्रकरणी कमी जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्ययावत केली जाणार. जिल्ह्यातील सर्व ग्रामवासियांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी सावंतकुमार यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा, जनहितार्थ प्रसारित.